नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. दिवस उगवून वर आलेला आहे. आता आज आहे रविवार, मुलांना सुट्टी, तर उठायला उशीर झालाय. आज सुट्टी असल्यामुळं निवांत. चला आता बाकीचं काम करूया. आणि हळूहळू वर उचल. अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले. इकडं बापू उठला आत्ताच आणि दिवस चांगलाच वर उगून आलाय. केर गोळा करून घेतला. आता इथं केर भरून टाकते आणि गुरांचे शेण झाडलोट करते. आता वासरू सोडलं प्यायला इकडं आणि मोटर चालू झाली. पाणी सोडले. आता गिनीगोलावर मका भिजून घ्यायचे. गिनीगोल भिजून घेतल्यावर धार काढून झाली आता माझी. आता गुरं घेऊन जाते माळावर. सुट्टी रविवार आणि बापू यायला लागला आज गुरं घेऊन माझ्यासोबत माळावर. गाईला घेतलंय त्यांनी. आता बाकीचे जनावर सोडते मी. तर गुरं बांधली सगळी माळावर. आज खालच्या कडेला बांधली ती. आले आता गुरं बांधून. सरड वरडायला लागली मकासाठी. मका घेतली आता पाटीत ठेवते शरडांना. मका टाकली आता शरडांना. खायला लागले ती मका. आता चला आता बाकीची कामं करू. मुलांना आंघोळ घालते. आज सुट्टी आहे. जेवण झाली. आता जेवण करून बाहेर आले. 10:30 वाजल्या. आज जेवण होते बेसन आणि चपाती होती. तर जेवण केलं भरपूर. आता कपडे धुवायचे ते. आता कपडे धुवून घेते. तर आता इकडं कपडे धुवायला आणले ते बाहेर. चला कपडे धुवून घेते आता मी. इकडं कपडे धुवून झाले ते. आता माझी वाळत घालून घेते. आता ऊन चांगलं पडले. साडे 12 वाजल्या होत्या आणि गुरं पाणी माळावर दावायला आलते मी. गुरं पाणी दावली आणि त्यांची जागा बदलली आता. आणि आता निघाली घराकडं. चला जाऊया घराकडं आता.
आज रविवार आणि आमच्या गावचा आठवडे बाजार असतो, तर माळव आणले भरपूर. आधीच मामानी मामाच्या मित्राच्या इकडून तर भरपूर आणले माळव. कोबी, वांग, भोपळा. ही कसली मिरची गई? शिमला शिमला मिरची, दोडका, घेवडा, भेंडी, बटाटे, आळूची पानं आणली होती मामाने. आळूचं देठ भरपूर झाले ते. वांगी, इथं कोथिंबीर निवडून ठेवली आता मी. आणि शेपा चुका निवडून झालंय. मेथी नाही बाय, ती कोथिंबीर आहे. इथं बाबांनी सगळं आणले, काय काय तात्यांच्या मित्राने सगळंच आणलंय. इथं सगळा भाजीपाला नीट करून झालाय आणि आता माळव्याच्या रॅक मध्ये ठेवलंय सगळं. आता काटा टोचून राहता तुला. एका बाजूला वांगी ठेवू आज्या, परत एका बाजूला मग ठेवू वांगी, एका बाजूला मिरची ठेवू, भेंडी राहू दे तशी ताटात. आता लय झालं भरलं, आता कुठं ठेवती? भेंडी खाली ठेवतो गे. नको ठेवू तिथं, सांड ती भेंडी राहू दे. भेंडी तशी ठेवू, उद्याच्याला सकाळ करा तेवढी भेंडी सुकून जाते. भेंडी कशाला उद्या? उद्या नाहीये मग काव करते. उद्या घे ना उपास. शाबू बी खावा, भेंडी बी खावा. भेंडी चालते राधा? उद्या एकादशीला भेंडी चालते का? भेंडी करा सकाळच्या पारी, आणि पुन्हा उशी घेवडा नीट केलाय ती करा. भाजी राहिली आपली उशी संध्याकाळची. अगं तेच काय खाते राधा? काय खाते? वडी. कशाची? आळूच्या पानाचे. तर आळूच्या पानं नीट केलते आता, त्याचे वड्या केले ते. बघू इकडं, थोडंच केलंय आता आणि संध्याकाळी करायचे ते का नाही अजून? हा, आता तुम्हाला एक एक दिली का? आम्हाला आहे का नाही मग? हा, आणखी मग काय विचार आधी आहे का? सगळ्या पोरांना केलं ते खायला बसले सगळेजण. 12 वाजले ते आणि भाजीपाला सगळा निवडून झाला. आता घरात नेऊन ठेवलाय आणि शर्टांना वैरण टाकायची. कपडे पण चांगले वाळले, ती कपडे काढायची ती. पण आधी शर्टांना वैरण आणून टाकते इथलं थोडंसं गिनीगोल कापून, आणि मग कपडे काढून घेते. चला गिनीगोल कापाय जाऊया आता. भेंडी चांगली आली आपली. भेंडीला फुलं लागायला लागली. ती इकडं गिनीगोल आहे, ती गिनीगोल न्यायचं आहे आपल्याला काढून शर्टांना. वैरण टाकले आता सगळे शर्टांना. आता कपडे काढून घेते मी. वाळले ते कपडे सगळे. संध्याकाळच्या 6 वाजले ते आणि आता घेते मी राधाचा अभ्यास. राधा, कशाचा अभ्यास करायचा आता? ह्याचा इंग्लिश वर्कबुक. तर राधाला आमच्या राधाला शिकवायचंय गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, कुठल्या वेळेस काय काय म्हणायचंय ते शिकवायचंय. आता तिला चालू आहे शिकायला. ती शाळेत शिकवतात तिच्या स्कूलमध्ये, तर चालू आहे म्हणायला. राधा, ही काय आहे ग? हे राधा, आता किती वाजले ते आहे? 6. तर 6 वाजता काय म्हणायचं? गुड इव्हनिंग. हां, परत 8च्या नंतर गुड नाईट. आणि सकाळ सकाळी काय म्हणायचं? गुड आफ्टरनून. सकाळ सकाळी काय म्हणायचं? गुड मॉर्निंग. हां, 12च्या नंतर म्हणायचं गुड आफ्टरनून. हां,
आणि 3च्या नंतर गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आणि परत 6च्या नंतर 8च्या नंतर काय म्हणायचं? गुड नाईट. गुड नाईट. हां, चला अभ्यास करून घेऊया एवढं. आणि अभ्यास करून झाला की भाकरी करायची ते, मला ज्वारीच्या भाकरी करायची ते. तर मुलांचा अभ्यास झाला आणि भाकरी करायला लागली मी आता. वारं भरपूर सुटलंय बाहेर. चला भाज्या झाल्यात का बघू, काय भाजी केली आणि ज्वारीच्या भाकरी करून घेते. तर किचनमध्ये आली आता आणि बघूया आता आपण भाज्या काय केली त्या. वर्षा भाज्या करून बाहेर गेली गुरं आणायला. तर इथं केली आहे शेपा चुक्याची भाजी गरगट्टा. आज आत्यांचा रविवार सोडायचा आहे, उपवास असतो आज. तर उपवास सोडण्यासाठी गरगटा भाजी केली. इथं दुसरी सुकी भाजी केली शेपूची भाजी झाली. आता दुसरी इथं सुकी. अजून काहीतरी केलंय बघूया. तर इथं आळूच्या वड्या केल्या ते आणि भाज्या सगळ्या झाल्या त्या. आता आळूची वडी पण झाली आहे आणि आता आपल्याला करायच्या त्या ज्वारीच्या भाकरी गरगट्ट्या भाजीबरोबर खायला शेपू चुकाच्या. तर ज्वारीचं दळण इथं दळून घेतलंय. आता जास्त आम्ही भाकर खात नाही ज्वारीची आणि चपात्या असतात आमच्या सारख्या, त्याच्यामुळं थोडंसं दळलंय. आता इथं दळण झालंय, आता भाकरी करून घेते मी. पीठ दळून झालंय आता माझं ज्वारीचं. आणि आता ज्वारीचं सगळं भाकरी करायला सगळं घेतलंय. टोपलं, तवा तापाय ठेवला तिथं आणि आता मी भाकरी करून घेते ज्वारीची. आता ज्वारीची भाकरी करून घेते मी आता.
संध्याकाळच्या 7 वाजले ते आणि इकडं माझी भाकरी चालू असतानाच पाऊस यायला लागलाय जोरात. आज दिवसभर उकडत होतं, भरपूर पाऊस चालू झालाय. हे बघा दिसतोय का तुम्हाला, वारं सुटले भरपूर. आणि घरात काय चालू आहे बघूया. आणि इथं जेवण करायला बसलेत सगळेजण. बापू कशी झाली भाजी? छान झाली का? आवडली तुला? तर जेवण करायला बसले आता.